प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्याचा परिणाम जगभरातील विविध क्षेत्रांवर झालाय. यामध्ये विमान सेवा, बँकिंग, फायनान्स, स्टॉक एक्सचेंज, माध्यमे, टीव्ही चॅनल्स, ऑनलाईन स्टोअर, हॉस्पिटल्स तसेच आयटी क्षेत्राला या तांत्रिक बिघाडाचा फटका बसलाय. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे आज म्हणजे शुक्रवारी 19 जुलै रोजी भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणे उशिरा झाली आहेत. विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याचं दिसून आलं. आता काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार आहे. 7ही आमदारांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. या 7ही आमदारांवर 2 दिवसात कारवाई होणार आहे. येत्या 2 दिवसात मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल या संदर्भात घोषणा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा बाजूला करून वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यानंतर पहिल्यांदा शिवकालीन वाघनखांची पहिली झलक महाराष्ट्राला बघायला मिळाली. प्रदर्शनाला शिवशस्त्र शौर्य गाथा असे नाव ठेवण्यात आलं. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण रोखण्यात आल्यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. UPSCने तुमची उमेदवारी रद्द का करू नये यासंबंधी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. UPSCने पूजा खेडकर या प्रकरणात सखोल तपास केलाय. पूजा खेडकरांनी जास्त वेळा परीक्षा दिल्या असून यावेळी UPSCचे नियम डावलण्यात आले. शरद पवार यांनी अहमदनगरच्या अकोले येथील सभेमध्ये नवीन डाव टाकलाय. शरद पवारांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव मधुकर पिचड यांचं देखील टेन्शन वाढवलंय. अकोले विधानसभेत अमित भांगरे यांना बळ द्या असं म्हणत शरद पवारांनी एक प्रकारे आपला उमेदवारच घोषित केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची लंडन मधून आणलेली वाघनख सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वाघनख सध्या ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन शुक्रवारी 19 जुलै रोजी झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली आहे. कल्याणनगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 ते 15 जण गंभीर जखमी आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने अंत्यविधी करून माघारी परतणाऱ्या नागरिकांना 500 फुटापर्यंत चिरडत नेल्याची यात निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावलाय. झिका व्हायरसचा प्रादुर्भाव आता नगर जिल्ह्यात पसरत आहे. संगमनेर शहरातील 2 गरोदर महिलांचा झिका विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे जिल्हा आयोग विभाग आता या महिलांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणार आहे. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात देश विदेशातील भाविक येणार आहेत. त्यामुळे शिर्डी परिसरातील नगर मनमाड रस्त्यावरील वाहतूक शनिवारी दिनांक 20 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी दिनांक 22 रोजी मध्यरात्री 11 वाजेपर्यंत इतरत्र वळवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले.